बदलापूर येथील अत्यंत संतापजनक अशा चिमुरडीच्या बलात्काराची घटना आपण ऐकलेली आहे आणि सर्वांनी त्याबद्दल अत्यंत संताप व्यक्त केलेला आहे आणि आरोपीला देखील यामध्ये अटक करून पोलिसांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली होती। परंतु पुढे कोर्टात नेत असताना त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्या एन्काउंटरमध्ये त्या आरोपीचा मृत्यू झाला अशी आज बातमी झळकली आणि पुन्हा त्यातून जनतेतून मतांतर याबाबत आपल्याला ऐकण्यास मिळाले। काही जणांच्या मते जी एन्काउंटर करण्यात आलं ते योग्य झालं, कारण कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या प्रक्रियेतून जाऊन त्याला शिक्षा मिळणे हे अत्यंत दिरंगाईचे आणि काय शिक्षा मिळेल याची खात्री नसल्याची काही जणांची भावना होती। त्यामुळे त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला ठार मारण्यात आलं हे अत्यंत चांगलं झालं व न्याय मिळाला अशी भावना काही जणांची आहे। आणि काही जणांची भावना अशी आहे की मग त्यात राजकीय त्याच्या मागचा हेतू असू शकतो किंवा राजकीय त्याच्या मागचा भाव असू शकतो की जे जनतेतून याबाबतचे मत तयार होत होते सरकारबद्दल आणि त्यामुळे त्याचा जो काही एन्काउंटर करण्यात आला किंवा एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आला तो बेकायदेशीरपणे करण्यात आला असं काही जणांचं मत होतं किंवा ते मुद्दामूनही केलं असं पण त्यातून लोकांचा सूर येत होता। तर एन्काउंटर म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे। राजकारणाचा भाग बाजूला ठेवून आज आपण पाहणार आहे एन्काउंटर म्हणजे नक्की काय आणि ते कोण करू शकतं याच्या बाबतीत आज आपण पाहणार आहोत। मी ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार, बाते कानूनी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। तर एन्काउंटर म्हणजे नक्की काय? एन्काउंटरचा जर आपण शब्दशः अर्थ पाहिला तर एन्काउंटर म्हणजे अचानकपणे एखाद्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येणे किंवा परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ येणे असं त्याचा शब्दशः अर्थ होतो। आणि मग ती परिस्थिती अचानक उद्भवलेली असू शकते किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते, त्याच्याशी सामना करण्याची वेळ ज्यावेळी येते त्याला आपण एन्काउंटर करणे असं आपण शब्दशः म्हणतो। परंतु याचा अर्थ बऱ्याच जणांना असा वाटतो की एन्काउंटर करणे म्हणजे समोरच्याला ठार मारणे पोलिसांनी किंवा सुरक्षा यंत्रणेतील कोणत्या अधिकाऱ्यांनी, तर तसं त्याचा डायरेक्ट अर्थ नसून तो परिणाम आहे। एन्काउंटर करणे म्हणजे त्या परिस्थितीशी सामना करणे आणि त्या सामना करत असताना जे काही परिणाम घडतील मग समोरचा व्यक्ती गंभीर जखमी होऊ शकतो किंवा ठारही केला जाऊ शकतो, तो त्या परिस्थितीवरती अवलंबून आहे। तर आता हा एन्काउंटर करणे हा जो भाग आहे याचा जर अभ्यास करावायचा झाला तर आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स किंवा आत्मसंरक्षणाचा अधिकार याचा अभ्यास करणे आवश्यक आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की एन्काउंटर करणे म्हणजे आत्मसंरक्षणाचा अधिकाराचा वापर केला, तर असा पूर्णपणे अर्थ नसून तो त्यातला एक भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे। एन्काउंटर फक्त आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरण्याकरिताच केला जातो असं नसून तो अधिकार सर्वसामान्य व्यक्तीला देखील आहे, तो देखील समोरच्या व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार करण्याकरिता ठार मारण्याचा अधिकार शासनाने कायद्यामार्फत देण्यात आलेला आहे। तर त्या बाबतीत काय तरतुदी आहेत ते आपण पाहणार आहेत आणि त्यातून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की एन्काउंटर करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला ठार मारणे असं अजिबात नाही, तर परिस्थितीचा सामना करणे असा त्याचा अर्थ होतो। आता हा एन्काउंटर फक्त आत्मसंरक्षणाचा अधिकाराकरिताच वापरला जाऊ शकतो किंवा त्याच वेळेला ठार केला जाऊ शकतो असं लोकसेवकाच्या बाबतीत अजिबात नसून तो आरोपीला पकडण्याकरिता गेल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी आरोपी लपलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपींना पकडण्याकरिता जर गेले असतील तर तिथेही एन्काउंटर करण्याची वेळ येऊ शकते किंवा बऱ्याच वेळेला समोरून जर हल्ला झाला तर त्यावेळेला फक्त आपण आत्मसंरक्षणाचा अधिकार करण्याकरिता समोरच्या व्यक्तीला जखमी करू शकतो किंवा अल्टिमेटली त्याला ठार देखील परिस्थितीनुसार त्याला ठार करण्याचा अधिकार देखील आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरून करता येतो। हा एवढाच भाग आहे। परंतु जर एखादा आरोपी ताब्यात असताना जर तो पळून जात असेल किंवा पोलिसांच्या तावडीतून सुटून जात असेल किंवा पोलिसांना सापडू नये या उद्देशाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळेला एन्काउंटर करण्याची गरज आत्मसंरक्षणाचा अधिकार
वापरणे आणि त्याला ठार करणे याचा काही संबंध नसतो. तर त्या आरोपीला पकडून ठेवणे किंवा त्याला पळून जाऊ न देणे यासाठी जास्तीत जास्त व माफक प्रयत्न करणे पोलिसांकडून अपेक्षित असते. आणि त्याकरिता ते समोरच्या व्यक्तीला मारहाण करू शकतात, बांधून ठेवू शकतात, किंवा तो जर पळूनच जात असेल तर त्यावेळेला त्याला अशा पद्धतीने जखमी केलं जाऊ शकतं जेणेकरून तो पळून जाणार नाही आणि पोलिसांच्या कचाट्यात किंवा तावडीत पुन्हा सापडेल. परंतु अशा परिस्थितीत त्याने जर प्रतिहल्ला केला आणि लोकसेवकाला किंवा जे काही सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी आहेत त्यांना मारण्याचा किंवा त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून कुणाला जखमी केला तर अशा फक्त केवळ परिस्थितीमध्ये आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरून समोरच्या व्यक्तीला ठार करण्याचा प्रयत्न किंवा कृती लोकसेवक किंवा त्या जनसेवकाद्वारे करणे अपेक्षित असते आणि तेच कायद्याला अपेक्षित आहे. आणि याच्यामध्येच बऱ्याच वेळेला शंका निर्माण केली जाते की झालेला प्रयत्न जो काही एन्काउंटर आहे किंवा जो काही एन्काउंटर करून वध करण्यात आलेला आहे समोरच्या व्यक्तीचा तर तो कायदेशीर होता, योग्य होता, गरजेचा होता का बनाव होता यावरून बऱ्याच वेळेला वाद निर्माण होतात. तर भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 96 प्रमाणे कलम 96 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा किंवा मालमत्तेचा आणि इतरांच्या शरीराचा किंवा मालमत्तेचा रक्षण करण्याचा अधिकार वापरत असताना जर हल्लेखोराला काही जखमी केला असेल किंवा कोणती बेकायदेशीर कृती केली असेल किंवा कोणता अपराध करण्याची आवश्यकता पडली असेल तर तो गुन्हा होत नाही असं कलम 96 जुन्या कायद्यात दिलेला आहे. आणि नवीन कायद्याप्रमाणे तो कलम आपल्याला कलम 34 मध्ये नवीन भारतीय न्यायसंहिता या कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता हा जो शरीराचा किंवा मालमत्तेचा बचाव करण्याचा जो काही अधिकार आहे आत्मसंरक्षणाचा अधिकार तो प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होतो आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःचं शरीर किंवा इतराचं शरीर किंवा स्वतःची मालमत्ता किंवा इतराची मालमत्ता याच्यावर होणाऱ्या हल्ल्यापासून तो काय करू शकतो, बचाव करू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला जखमी करू शकतो. हा कलम नवीन कायद्याप्रमाणे 35 मध्ये दिलेला आहे आणि जुन्या कायद्याप्रमाणे कलम 97 मध्ये देण्यात आलेला होता. आता हाच जो काही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरून समोरच्या व्यक्तीला जखमी करण्याचा किंवा त्याच्या विरुद्ध कोणताही अपराध करण्याचा अधिकार प्राप्त होतो तो अधिकार त्या हल्लेखोराला ठार मारण्यापर्यंत कधी वापरता येऊ शकतो किंवा समोरच्या हल्लेखोराला ठार करण्या इतपत किंवा व्यापक असतो यासाठी काही परिस्थिती दिलेल्या आहेत. भारतीय दंडसंहितेतील कलम 100 मध्ये दिलेले आहेत आणि नवीन कायद्याप्रमाणे कलम 38 मध्ये या प्रकारची समोरच्या व्यक्तीला म्हणजेच हल्लेखोराला ठार करण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होतो याच्या बाबतीत दिलेला आहे. तर पहिला आहे समोरचा हल्लेखोर जर तुम्हाला ठार मारण्यास किंवा तुम्हाला किंवा तुमच्या किंवा एखाद्या व्यक्तीला ठार मारण्याचा जर प्रयत्न करत असेल किंवा त्या पद्धतीचा हल्ला असेल तर त्यावेळेला किंवा आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जबर दुखापत पोचवेल अशा प्रकारचा त्याचा हल्ला असेल त्यावेळेला किंवा बलात्कार करण्याच्या महिला असेल तर स्वतःवरती बलात्कार, त्या महिलेवरती किंवा तिच्या सोबत असणाऱ्या किंवा ती ज्या ठिकाणी उपस्थित आहे अशा ठिकाणी जर कोण बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळी किंवा निसर्गक्रमाच्या विरुद्ध म्हणजेच अनैसर्गिक शरीर संबंध करणे म्हणजे लेस्बियन असेल, LGBT म्हणतो आपण त्याला, LBGT म्हणतो म्हणजे लेस्बियन आहे, बायसेक्स आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे किंवा आणखीन अशा प्रकारचे जे काही अनैसर्गिक शरीर संबंध करण्याची जर त्या उद्देशाचा हल्ला असेल तर त्यावेळेला त्याचप्रमाणे अपनयन किंवा अपहरण म्हणजे अपहरण करत असताना त्यावेळेला देखील आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीला अशा परिस्थितीत अशा ठिकाणी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न किंवा परिरुद्ध करणे गैरपणे असा त्याचा अर्थ आहे. परिरुद्ध करणे म्हणजे अशा ठिकाणी नेऊन ठेवणे त्या ठिकाणातून तो बाहेर निघू शकणार नाही अशा परिस्थितीत जर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न जर केला जात असेल तर त्या परिस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे शेवटचा जो की 2013च्या क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 नुसार वाढवण्यात आलेला आहे जो की ऍसिड हल्ला
गंभीररित्या जखमी करण्याच्या उद्देशाने किंवा ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न केला जात असेल तर या 7 परिस्थितीमध्ये ज्याच्यावरती हल्ला होत आहे तो व्यक्ती हल्लेखोराला किंवा त्याच्या शेजारच्या किंवा त्याच्या समोर एखाद्या व्यक्तीवरती या प्रकारचा कोणताही जर हल्लेखोर करत असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीला ठार करण्याचा अधिकार कलम 38 प्रमाणे भारतीय न्यायसंहिता 2023 प्रमाणे कायद्याने दिलेला आहे। आणि हा फक्त केवळ नागरिकांनाच नाही तर तो कुणाला आहे, लोकसेवकाला देखील आहे, जनसेवकाला देखील आहे। आणि ज्या वेळेला असा लोकसेवक किंवा जनसेवक एखाद्या आरोपीला असेल किंवा समोरच्या व्यक्तीला ज्याला पकडण्यासाठी किंवा अरेस्ट करण्यासाठी कायद्याच्या तावडीत घेण्यासाठी किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याकरिता जर तो त्या ठिकाणी गेले असतील आणि अशा ठिकाणी जर त्या व्यक्तीने प्रतिहल्ला करून जीव घेण्याचं किंवा या 7 पैकी कोणतीही परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर त्यावेळेला त्या लोकसेवकाला त्या समोरच्या व्यक्तीला हल्लेखोराला ठार करण्याचा अधिकार प्राप्त होतो। त्याला आपण केवळ काय म्हणतो, एन्काउंटर केला किंवा एन्काउंटरमध्ये त्या व्यक्तीला ठार केलं। आणि हा भाग पूर्णतः सिद्धतेवर अवलंबून आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून ती झालेली जी घटना आहे किंवा झालेला जो मनुष्यवध आहे किंवा समोरच्या हल्लेखोराला जे काही ठार केलेलं आहे हे पुराव्यानिशी आपल्याला सिद्ध करावं लागतं। तेव्हाच आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार असेल किंवा पोलिसांनी जो काही केलेला आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरणे किंवा आरोपीला पकडण्याकरिता करण्यात आलेल्या चकमकीमध्ये त्याला ठार मारण्यात आलेला जो काही प्रकार आहे तो पुराव्यानिशी सिद्ध करावा लागतो। तेव्हाच त्याला या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा फायदा त्याला मिळू शकतो। अन्यथा त्याचा अर्थ असा नाही की मी आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरला आणि मला सोडून द्या असं नाही होणार, तर तो पूर्णपणे खटला चालतो आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत कोर्टामध्ये चालतो आणि लोकसेवकाच्या बाबतीत देखील कोर्टामध्ये चालतो। त्याचप्रमाणे अगोदर त्यांच्यामध्ये डिपार्टमेंटल म्हणजे त्यांची कार्यालयीन चौकशी होते आणि त्यातून देखील त्यांच्यावरती ठपका ठेवणे व न ठेवणे हा विषय त्यावरती अवलंबला जातो। तर अशा प्रकारे आज आपण एन्काउंटर आणि आत्मसंरक्षणाचा अधिकार या दोन्ही मधला फरक आणि अंतर हे आपण पाहिलं आणि या अधिकाराचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे, गरजेच्या ठिकाणी। लेकिन बऱ्याच वेळेला कायद्याचा गैरवापर देखील केला जातो आणि त्या कायद्याने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यातून काही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न देखील केला जातो। परंतु तो देखील सिद्धतेवर अवलंबून आहे आणि त्याला देखील सिद्धच करावं लागतं। त्यामुळे अशा प्रकारची कायदेशीर जी काही तरतूद आहे ती सर्वांसाठी फायदेशीर आहे आणि कायद्याचे काम करत असताना देखील त्या लोकांना देखील अत्यंत महत्त्वाची आहे। मला वाटतं आज तुम्हाला या बाबतीत बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे। व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे तरी हरकत नाही, तर आजच्या पुरतं इतकंच। अशा पद्धतीचे कायदेशीर व्हिडिओ पाहण्याकरिता मला सबस्क्राईब करा।